नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 25 मार्च 2026 आणि पुढचा एक वादळी पावसाचा अंदाज आल्यामुळे आपण सोमवार व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवार असताना सुद्धा शेतकऱ्यांना पुढची माहिती मिळावी यासाठी आज आपण हवामानाचा अंदाज घेत आहोत। तर आज 25, 26, 27, 28 पुढचे 4 दिवस जर आपण पाहिले तर हा आजचा सॅटेलाइटचा पिक्चर आहे। तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये 25, 26, 27, 28 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे थोडंसं कोल्हापूरचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर आहे किंवा नांदेडचा काही भाग आहे किंवा हा यवतमाळचा उमरखेड वगैरे हा भाग आहे। या भागामध्ये दक्षिण भागामध्ये 25, 26, 27, 28 तारखेदरम्यान ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता ही 25 ते 28 दरम्यान आहे। त्यानंतर पुढचा आठवडा जो आहे तो थोडासा धोक्याचा आहे आणि 30 तारखेला जे आपण जर पाहिलं तर 30 मार्च 2026ला म्हणजे सोमवारी येणाऱ्या सोमवारी जर आपण पाहिलं तर मुख्य म्हणजे खानदेश त्या लगतचा पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा किंवा आपण जर पाहिलं तर जवळपास विखुरलेल्या स्वरूपातला महाराष्ट्रात जवळपास सगळीकडचं सगळी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही ठिकाणी हा दुपारनंतरचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता 30 मार्चला सोमवारी दिसत आहे। मुख्य केंद्र याचं हे धुळ्याच्या आजूबाजूला किंवा तुमचा खानदेश, नंतर बुलढाण्याचा काही भाग, जालन्याचा काही भाग, संभाजीनगरचा काही भाग, नाशिकचा काही भाग असा हा सेंटर दिसतोय। पण विखुरलेल्या स्वरूपाचा जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्यानंतर इथे या भागामध्ये थोडासा गारपिटीचा सुद्धा अंदाज इथं वर्तवला आहे। हा मुख्य भाग आपला कांद्याचा बीजोत्पादनाच्या कांद्याचा भाग आहे आणि तिथेच म्हणजे खानदेशाच्या लगतचा मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाडा हा जो भाग आहे इथे गारपिटीचा सुद्धा 30 तारखेला 30 मार्च 2026 सोमवारी अंदाज दिलेला आहे। हा झाला 30 तारखेचा अंदाज। त्यानंतर 31 तारखेला थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होतं आणि थोडंसं मूवमेंटसुद्धा ही खाली येते। मग तिथे तुमचं मध्य महाराष्ट्र आणि लगतचा मराठवाडा इथे पावसाचा अंदाज 31 तारखेला दिलेला आहे। 30 आणि 31 हे दोन थोडेसे काळजी करण्यासाठी आपल्याला काळजी करावी लागेल असा अंदाज वाटतोय। याच्याबद्दल अजून सविस्तर अंदाज जो आहे, कारण हे खूप बरंच लवकर सांगणं म्हणजे 8-10 दिवस लवकर आधी सांगतोय आपण, 7-8 दिवस आधी। परत एकदा याचा अजून सुधारित अंदाज जो आहे तो शनिवार दिनांक 28 तारखेला आपण एक नवीन व्हिडिओ बनवून शनिवारी त्याचा सुधारित अंदाजाचा व्हिडिओ बनवूया। पण सध्याच्या अंदाजानुसार 30 आणि 31 तारखेला विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याचा अंदाज तिथं दिसतोय। तर मंडळी, हा हवामानाचा अंदाज आहे। पुढचा अंदाज जो आहे तो 28 तारखेला शनिवारी आपण देऊ। धन्यवाद।